वार्ड क्रमांक 155 से स्नेहल ताई चुनाव जीत चुकी है, उनसे चर्चा करेंगे. ताई काय सांगणार आहे तुम्ही जे आज चुनाव निवडून आलेले आहेत, काय सांगणार याबद्दल? जय महाराष्ट्र. मी माझ्या तमाम जनतेस हेच सांगेन, एक सर्वसाधारण गृहिणीला त्यांनी संधी दिली आहे आणि त्या संधीचं खरंच मी सोनं माझ्या जनतेच्या कार्यासाठी करणार आहे, हे माझं भाग्य आहे. पण ह्या संधीसाठी माझे सगळे वरिष्ठ पदाधिकारी आणि सगळे माझे शिवसैनिक यांनी अहोरात्र मेहनत केली आहे की ते मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही, एवढी त्यांनी प्रत्येक गोष्टीला मेहनत केली आहे. त्यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. किती चॅलेंज होतं, कारण काही समोरचे जे व्यक्ती होतात वर्षाताई, ते पहिल्यांदा चुनावमध्ये त्यांचे जे नवरा आहेत ते ऑलरेडी नगरसेवक होते, पण किती तुम्ही चॅलेंज, कारण की एकतर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस होतं, काय सांगणार? चॅलेंज तर आपण म्हणतो सगळ्याच गोष्टीत असतं, पण थोडाफार कुठेतरी धाकधूक होती का आपण पहिल्यांदा ह्याच्यात उतरलो आहे तर जनतेचं सगळ्या की सहकार्य कसं असेल आपल्याला. पण खरोखरच त्याने एक सर्वसाधारण स्त्रीला ही संधी देऊन खूप मोठं एक आशीर्वाद दिल्यासारखं आहे माझ्यासाठी तर, आणि तो आशीर्वाद खरंच आमचा फळास आला आहे. एक प्रश्न असा आहे की काही पदाधिकाऱ्यांना तडीपार केलं होतं की तुम्ही निवडून येणार नाही म्हणून. काही गोष्टी आहे बघा, आता बोलायला गेलं तर म्हणजे आमचे महेंद्र नागटे साहेब यांना आम्ही चांगला आमचा प्रचार चालू असताना काही लोकांना तो खटकला कुठेतरी, काहींचा प्रचार व्यवस्थित चालला आहे आणि आम्हाला खरंच जनतेकडनं प्रतिसाद भेटत होता की आम्ही सगळ्या प्रचारात पुढे आहोत. ह्या प्रचाराची त्यांना चाहूल लागली आणि त्या हेतूने त्यांनी आमच्या महेंद्र साहेब नागटे यांना तडीपार केलं. कसं वाटतं आता तुम्ही एक घरामध्ये तुम्ही काम करणारे आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंनी एक मोठी संधी दिलं, काय सांगणार आहे? साहेबांनी संधी दिली ह्याची मी शतशः ऋणी आहे खरंच, आणि हे माझं प्रमाणपत्र मी त्यांच्या चरणी अर्पण करून खरंच माझं हे खूप मोठं हे आहे. स्नेहल ताई चुनाव जीत चुकी है, वार्ड क्रमांक 155 से. ताई काय सांगणार आहे? स्नेहल ताई निवडून आले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या पक्षनेते रवींद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये आज एक जल्लोषाचं वातावरण आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुमताने भारतीय जनता पार्टीने महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी जिंकून आलेले आहेत. यामध्ये सर्वात मोठं महानगरपालिकेचा जो आज कुणी महापौर बसणार आहे तो आपल्या भारतीय युतीचं बसणार आहे. आणि मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी अतिशय मेहनत करून या सर्व नगरसेवकांना जिंकून आणण्याचं पूर्णपणे श्रेय घेते. स्नेहल ताई चुनाव जीत चुकी है, उनके साथ में कार्यकर्ता बड़ी संख्या में है. दूसरी तरफ इनका इंतजार कर रहे हैं स्नेहल ताई का कि कब वे बाहर निकलेंगे और कार्यकर्ता उनको सम्मानित करेंगे, गुलाल उड़ाएंगे. तो इस तरह की तस्वीर चेंबूर से देख रहे हैं. और शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट से ऐसे 2 नगरसेवक चुनकर आ चुके हैं. एक महिला, दोनों महिला ही नगर सेविका है. एक वार्ड क्रमांक 153 और वार्ड क्रमांक 155. ये 2 जो सीट है वो उद्धव ठाकरे के खाते में आया हुआ. लेकिन वार्ड अणुशक्ति नगर विधानसभा की बात करें तो वहाँ पे 3 नगरसेवक थे. वार्ड 146, 147, 148, ये तीनों उद्धव ठाकरे की टीम ने चुनाव हार गए. और वहाँ पर एकनाथ शिंदे की शिवसेना के बीजेपी के जो उम्मीदवार थे वो चुनाव जीतकर आ चुके हैं. तो चेंबूर में पहले की तरह ही समीकरण बना हुआ है. 2 भारतीय जनता पार्टी के नगरसेवक, 2 शिवसेना के नगरसेवक और 1 कांग्रेस के नगरसेवक. इस तरह का समीकरण चेंबूर में वापस बन गया है. इस तरह की तस्वीर बार बार CN न्यूज़ चैनल के माध्यम से आपको दिखाते रहेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.